मी संगीता तरडे. सेलिब्रिटी गप्पा टप्पामध्ये आज आपण भेटणार आहोत मजनू मूव्हीच्या पूर्ण टीमला आणि मजनू मूव्हीबद्दल त्यांच्याकडनंच आपण ऐकून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्या आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मजनू मूव्हीबद्दल मी एवढंच म्हणेल की मजनू ह्या नावातच त्या मूव्हीचं बरंच काही आहे. तर मी जास्त काही बोलण्यापेक्षा तुमच्याकडनं मला हे ऐकायला आवडेल. आणि ह्या मूव्हीमध्ये रोहन आपण लीड रोल करताय, तर ह्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी रोहन पाटील. माझा पूर्वी एक धुमस नावाचा सिनेमा रिलीज झाला, त्याच्यानंतर एक माझं बड्डे आहे भावाचं म्हणून एक गाणं चांगलं गाजलं आणि त्याच्यापेक्षा मला आनंद होतो की मजनूसारख्या सिनेमात मला लीड रोल करायला भेटलं. माझ्याबरोबर लीड रोलमध्ये नितीश आहे, श्वेता आहे, पण माझं कॅरेक्टर वेगळं आहे. विशाल नावाचं कॅरेक्टर आहे जे की ग्रामीण भागात म्हणा शहरामध्ये एक प्रत्येक कॅटेगरीतली मुलं असतात. काही गरीब असतात, शांत असतात, काही आगाऊ असतात. तर तशापैकी एक माझं कॅरेक्टर आहे जे शांत राहून सगळ्या गोष्टी करतं. विशाल नावाचं कॅरेक्टर असं बोलतं की तू सगळ्या गोष्टी कर, पण घरच्यांना विचारात घेऊन कर, समाजातल्या लोकांना विचारात घेऊन कर. आणि मजनूचा विषय इतका सुंदर आहे, म्हणजे मजनू प्रेम करा हेच सांगतो. म्हणजे प्रेमाला विरोध करत नाही मजनू, पण प्रेम करत असताना सगळ्यांना विचारात घेऊन करा. म्हणजे प्रत्येक गोष्ट आयुष्यात करत असताना जबाबदारीपूर्वक करा. एक खूप चांगलं कॅरेक्टर आहे. माझ्याबरोबर नितीश आहे, श्वेता आहे. अजून कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर अरबाज शेख आहे सायराटमधला, सुरेश विश्वकर्मा आहेत, मिलिंद शिंदे आहे, माधवी जुएकर आहे, आदिती सारंगधर आहेत, प्रणव रावराणे आहे. त्याच्यानंतर सलमान अली यांनी पहिलं गाणं मजनूसाठी गायलं मराठीमध्ये. त्याच्यानंतर आदर्श शिंदेच्या आवाजात एक आहे, बेला शेंडे आहेत, संदीप उबाळे आहेत, त्याच्यानंतर आनंदी जोशी आहेत. खूप चांगले सिंगर आहेत आणि मला खात्री की प्रत्येक मजनू जो आपल्या राज्यामध्ये आहे तो मजनू नक्की बघेल आणि जे मजनू नाहीत त्यांनी मजनू नक्की बघावं, त्यांना मजनू झाल्यासारखं वाटेल. खूप छान केमिस्ट्री आहे याच्यामध्ये. नितीशचं सागर नावाचं कॅरेक्टर आहे, तिचं कस्तुरीचं आहे. आमच्या तिघांची जी केमिस्ट्री आहे ती शेवटपर्यंत लोकांना कळणार नाही की ह्याच्यात खरा मजनू कोण आहे. मजनू ॲक्च्युली एका कस्तुरीसाठी 2 मजनू झालेले आहेत, पण यात शेवट कळतं की खरा मजनू कोण आहे. खूप छान केमिस्ट्री. या मूवीमध्ये माझं नाव कस्तुरी आहे आणि माझ्यासोबत 2 मजनू आहेत ॲक्च्युली, एक सागर आणि एक विशाल. तर दोघांबरोबर माझी केमिस्ट्री खूप छान आहे आणि नेमकी कोणाला भेटते ते तर तुम्ही 10 जूनला बघालच, पण हां आम्ही धमाल केली ती तुम्हाला नक्कीच दिसेल. नितीश चव्हाण, नितीश या नावाने तुमची ओळख आत्ता इथून पुढे बनेल, पण ह्या आधी आजा नावाने तुम्ही फेमस आहात लागेरी झालं जिममध्ये. आणि तुमचा चाहता वर्ग म्हणजे आमच्या महिला ज्या घरी रोज सिरियल पाहतात, तर तो एक चाहता वर्ग तुमचा वेगळा आहे आणि अचानक आता सिरियलमधनं मूव्हीमध्ये, तर भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार, माझं नाव नितीश चव्हाण आणि याच्यामध्ये मी सागर नावाची भूमिका करतो आहे. तो एक बिंदास्त मुलगा आहे, बेधडक आहे, दतिंगिरी करणारा आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही मला बघत आला आजामध्ये, जो की फौजी होता, रांगडा होता, शिस्तबद्ध होता, पण याच्यामध्ये टोटल अपोजिट आहे. आणि हा एक मजनू आहे, इथे अजून एक मजनू आहे, 2 मजनू आहेत. आमची लैला एकच आहे आणि दोघांच्यात संघर्ष खूप चालला आहे की हिला मिळवण्यासाठी. पण हा सागर एवढा बिंदास्त आहे, एवढा बेधडक आहे की याच्या कस्तुरीला मिळवण्यासाठी कोणी येऊ दे मधी, तो त्याला सोडत नाही. मग विशाल असू दे किंवा त्याच्या घरचे असू देत किंवा कोणीही समाजातलं कोणी येऊ दे, तो त्याला सोडत नाही. तर कस्तुरीला मिळवण्यासाठी तो कोणत्या स्तराला जातो आणि काय संघर्ष करतो हे तुम्हाला 10 जूनला नक्की बघायला मिळेल. वेगळेपणा हा नक्की काय आहे यामध्ये? मगाशी जसं बोललो मी, वेगळेपणा म्हणजे प्रत्येक आपण सिनेमे पाहतो त्याच्यामध्ये एक प्रेम कहाणी प्रत्येक सिनेमामध्ये असते. मजनूमध्ये पण प्रेम कहाणीच आहे, पण मजनूमध्ये प्रेम करा पण तुम्ही सगळ्यांना विचारात घेऊन करा. म्हणजे हे खूप चांगला मेसेज दाखवला. आतापर्यंत असा मेसेज कुठं पाहायला भेटला नाही. आतापर्यंत आपण जे सिनेमे पाहिले याच्यामध्ये धिंगाणा दाखवला, राडा दाखवला, पण ह्याच्यात एक प्रेम करायला पण विरोध केला नाही आणि एक चांगला मेसेज पण दिला आहे. त्याचबरोबर आम्ही मजनूमध्ये एक कॉलेजचं जो आतापर्यंत कोणत्याच सिनेमात पॉईंट आला नाही, कॉलेजचं GH इलेक्शन, हा एक पॉईंट ह्याच्यामध्ये आम्ही दाखवलं. त्याच्यामध्ये नितीशचं आणि माझं चांगलंच क्रॉसिंग दाखवलं. त्याच्यामध्ये कस्तुरी एक महत्त्वपूर्ण पार्ट आहे आणि फार वेगवेगळे टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये लोकेशन आम्ही नाशिकला शूटिंग केलं, कळवण म्हणून तालुका आहे. असे लोकेशन आहेत की आत्तापर्यंत मराठी सिनेमात असे लोकेशन दिसले नाहीत. फार वेगळे लोकेशन आहेत. त्याच्यानंतर आपले टेक्निकली टीम साऊथची आहे, DOP आहे, त्याच्यानंतर कोरिओग्राफर आहेत. खूप छान सिनेमा केला आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना एक मराठीमध्ये काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे.
मजनू चित्रपटाचा ट्रेलर आज तुम्ही लॉन्च केलेला आहे आणि तो हटके लॉन्च झालेला आहे. त्याबद्दल तुमच्याशी तर मी बोलेलेच, पण मला वाटतं हेलिकॉप्टरमधनं तुम्ही तो आज लॉन्च केला आहे. म्हणजे आत्तापर्यंत असा ट्रेलर कोणीच लॉन्च केला नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण ही कल्पना कशी सुचली? आमच्या कुटुंबाचं एक नेहमी ठरवलेलं आहे आम्ही की आपण कोणतीही गोष्ट करू पण इतरांपेक्षा वेगळी करूया. मजनू केला, लव्ह स्टोरीवरती केला, पण मजनूसारखा मेसेज आत्तापर्यंत कोणत्या सिनेमामध्ये आला नाही. आपण मजनूचं मार्केटिंग करतो, इतरांपेक्षा वेगळं करूया. आत्तापर्यंत ट्रेलर लॉन्च होतात, कार्यक्रम होतात, मोठे मोठे कार्यक्रम होतात, पण ट्रेलर असा एक कोणता कार्यक्रम राहिला आहे की अजून तो कोणीच केला नाही. तर मग ज्यावेळेस आम्ही सगळी टीम बसलो होतो त्यावेळेस सुचलं की आपण मजनूचा ट्रेलर तर लॉन्च करतोय तर तो हेलिकॉप्टरमधून करूया. फार चॅलेंजिंग होतं, म्हणजे हेलिकॉप्टर बुक करणं, त्याचं डेट भेटणं, सगळ्या कलाकारांचं डेट भेटणं, पत्रकार येणं. पण अगदी 2 दिवसापूर्वी आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्या आणि हेलिकॉप्टरचं प्लॅनिंग केलं. खूप छान पद्धतीने लॉन्च झालं. म्हणजे माझ्या तर बघण्यानुसार आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी सृष्टीमध्ये कोणीच ट्रेलर हेलिकॉप्टरमधून लॉन्च केला नाही. त्याच्यामुळं आणि 3000 फूट उंचीवरती जाऊन त्याचा ट्रेलर लॉन्च केला आम्ही. म्हणजे जेवढ्या उंचीवरती जाऊन त्याचा ट्रेलर लॉन्च केला तेवढ्याच उंचीवरती महाराष्ट्रातले प्रेक्षक मजनूला उंचीवर नेतील अशी खात्री वाटते. आत्ताची जे काही मराठी चित्रपटांना एक चांगले दिवस आले की हल्ली धर्मवीर असेल, चंद्रमुखी असेल, होतोय, तर तुमच्या चित्रपटाबद्दल तुम्हाला किती अपेक्षा आहे की कशा पद्धतीने तुम्हाला प्रेक्षकांचा तिथे प्रतिसाद मिळणार? प्रेक्षकांना काय अपेक्षा मला? तुम्ही जसं म्हणता की मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आलेत, निश्चित चांगले दिवस आले आहेत. आणि हा चित्रपट म्हणजे असे चित्रपट मला असं वाटतं की चित्रपटात ॲक्शन, स्टंट, कॉमेडी, ड्रामा जे काय असेल, लव्ह स्टोरी असेल, सगळं दाखवलं पाहिजे. पण शेवट कुठंतरी एक छोटासा का होईना महाराष्ट्रातील एक रसिकांना, प्रेक्षकांना एक छोटा संदेश प्रत्येक चित्रपटातून गेला पाहिजे ही माझी एक इच्छा आहे. आणि तसाच खूप चांगला संदेश या मजनू चित्रपटातून आम्ही प्रेक्षकांना देत आहोत. खरं तर मजनू चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे आपल्यासोबत आहेत. तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे की तुम्ही आता हा चित्रपट बनवलेला आहे, याच्या पुढे तुम्ही अनेक चित्रपट बनवाल, परंतु एक निर्माता म्हणून तुमच्या व्यक्तिरेखेकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तुम्ही निर्माते असू शकताय किंवा लेखक असू शकताय. नेमकं आपल्या ह्या लेखनाबद्दल आपण काय सांगाल? चित्रपट सुपरहिट व्हावा आणि हे फक्त आता मी किती जरी म्हणलो तरी हे सगळं सुपरहिट करायचा का फ्लॉप करायचा हे फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या हातात आहे. तर माझा विश्वास आहे जनतेवरती. एक भोळा बाबडा निर्माता आहे, साधा आहे, तर सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि मजनू चित्रपट एवढ्या उंचीवर न्यावा की खूप 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 म्हणजे पैसे जास्त कमवतील हा माझा उद्देश नाही, परंतु अनेक रेकॉर्ड ब्रेक करील असा चित्रपट व्हावा आणि आम्हाला साथ द्यावी. म्हणून मी सगळ्यांना एक हात जोडून विनंती करतो की 10 जूनला म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा. हा चित्रपट कमीत कमी महिना 2 महिने चित्रपटगृहात चालावा ही मी जनतेचरणी प्रार्थना करतो. देवाचरणी पण करतो, पण माझ्यासाठी आज देव आहे, जनता आहे. तर एवढीच माझी इच्छा आहे. आणि आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल आपला आवाज या यूट्यूब चॅनलचं पण आम्ही म्हणजे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 10 जूनला आपण सगळेजण मजनू चित्रपट पाहणारच आहोत. तर जाता जाता ह्या मूवीमधलं एक गाणं आहे, एकदा सटकलेलं डोकं, तर कुणाचं नाही, तर त्या गाण्याबद्दल काय सांगाल? एकदा सटकलं डोकं की मग मी कोणाचं नाही, असं त्या गाण्याचे बोल आहेत आणि आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. ते आत्ताच लॉन्च झालं आहे गाणं, पण गाण्याला एवढा प्रतिसाद मिळतो, एवढे कमेंट्स येतात सगळीकडून. काही जणांनी मला सांगितलं, मी कमेंट्स पण वाचल्या की मराठीतला अल्लू अर्जुन म्हणतायत, काही जण प्रभुदेवा म्हणतायत. तर ही चांगली पोच पावते कलाकारासाठी असं मला वाटतं. आणि याची कोरिओग्राफी आमचे साऊथचे, कर्नाटकचे हाईट मंजू म्हणून आहेत, त्यांनी केली. तर कस्तुरीला मी हा प्रश्न विचारेल की हा मूवी करताना काय गमती जमती घडल्या? एक आहे आमचा किस्सा. आम्ही एक गाणं करत होतो, डोरलं मन बांधलं म्हणून, तो रिलीज होईल आता. तर त्यात एक सीन आहे जिथे आम्ही पाण्यात जातो आणि म्हणजे खूप तळ आहे, ॲक्च्युली खूप मोठा तळ आहे आणि त्यात फक्त एकच झाड आहे आणि त्या झाडावरती आम्हा दोघांना बसवलं होतं, मला आणि रोहनला.
आणि ते झाड खरंच वाजत होतं माहिती आहे, म्हणजे जर खरंच मुडणार होता तो, असा होता तो. आणि आम्ही ते बोटनी तिथपर्यंत गेलेलो, तिथे वरती बसवलं पण आणि विदाऊट सेफ्टी बसलो होतो, सगळ्यात मेन गोष्ट. तर हां, आणि तेव्हा मी डिसाईड केलं त्याला स्विमिंग यायची, मला नाही यायची, पण हां बाकी सगळं जमतं. पण तेव्हा मी विचार केला की येस, आता मी स्विमिंग पण शिकायला पाहिजे. तर एक दिवस असं होतं शूटिंग की दिवसभर माझं शेड्यूल होतं आणि घोडे मागे पळतायत, मी पुढे पळतोय, बुलेटवर पोरत आणतायत, सागरची गँग ताणते मला आणि पळापळी. दिवसभर मी पुढं उन्हात पळत होतो आणि फक्त माझं शूटिंग पळापळीचं, बाकी हे सगळे गाडीवरती घोड्यावरती. आणि दिवसभर धावपळ करून आल्यानंतर रोजच्यासारखं मी रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो आणि 2 मिनिटासाठी दरवाजा लावला आणि फ्रेश झालो आणि 1-2 मिनिटासाठी म्हटलं अंग टाकावं आणि जी झोप लागली मला आणि बाहेरून मला फोन यायला लागले म्हणजे जेवायला बोलवण्यासाठी संध्याकाळी 9 वाजता. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, रिस्पॉन्स काहीच भेटाना. त्याच्यानंतर नितीश शेजारीच होता, नितीश आला, पूर्ण श्वेता आली, टीम आली. अर्धा तास ह्यांचा हा प्रकार चालू होता. फोन करतात, फोनचा आवाज बाहेर येतोय पण माझ्याकडून काहीच रिस्पॉन्स भेटणार, दरवाजा वाजवतात. तर माझा भाऊ कार्तिक त्यांनी भावनेच्या भारात त्या दरवाजाला ग्लास होती काच, त्या काचेवरती बुक्की घातली, त्याचा हात पूर्ण चिरला रक्ताने, रक्त पूर्ण बाहेर आलं. त्याच्यानंतर मग ती सगळी दरवाजा उघडला, सगळे आतमध्ये आले, तरीसुद्धा मी झोपलेलोच होतो. म्हणजे इतका भयंकर किस्सा की तरी झोपेत होतो. आणि आतमध्ये हे आलं, ह्यांनी हलवून मला उठवलं आणि मी ह्यांना विचारतोय की का कालवा करताय, काय झालंय, मी ह्यांना उलटं विचारतो. म्हणजे तो एक इतका भयंकर किस्सा होता की मजनू होऊन गेला तरी कित्येक वर्ष तो विसरू शकत नाही. फार गंभीर किस्सा होता तो. दोडर म्हणून किल्ला होता, ॲक्च्युली यांचा सीन होता तो. आणि त्या किल्ल्यावर आपणच माझ्या मते आपणच पहिल्यांदा शूटिंग केलं. आणि 2 तास तुम्हाला चढायला लागले, 2 तास उतरायला, त्यामुळे ते खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूप रिस्कीचं होतं, जोखमीचं होतं. आणि एवढं सगळं युनिट घेऊन जायचं, सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, सगळ्यांचा जीव धोक्यात घालून एवढं सगळं शूट करणं ते एक होतं चॅलेंजिंग. प्लस आम्ही कोविडमध्ये शूट केलं, ते एक सांगायचं विसरलो. कोविडमध्ये शूट केलं पण सगळे नियम पाळून, सगळे रूल्स अँड रेग्युलेशन पाळून आम्ही ते शूट केलं. एकालाही कोणालाही कुठलीच बाधा नाही, काहीच त्रास झाला नाही, अशा ह्याच्यामध्ये आम्ही शूट केलं. खूप फ्रेंडली वातावरण होतं. आणि जाता मी एवढंच सांगेन की खूप मेहनतीनं आम्ही हे सगळं पूर्ण केलं आहे. सगळ्या टेक्निशियनची, सगळ्या लोकांचं, सगळ्या युनिटचं खूप कष्ट त्याच्यामागे. सो प्लीज 10 जूनला आमचा चित्रपट येतो आहे, प्लीज नक्की बघा मजनू 10 जूनला. थँक्यू. चित्रपटाची सुरुवात होती आणि त्यामध्ये मला ते पहिलाच डायलॉग आहे, माझ्यासाठी तूच धन दौलत, तूच हिरे मोती, तूच सगळं. तर हा संवाद तर आम्ही चित्रपट पाहताना ऐकणारच आहोत. तर मी एवढंच म्हणेल की या संवादाची सुरुवात जी तुम्ही केलेली आहे त्याचं आता रहस्य इथे खोलायला नको. आपण 10 जूनला तो मूव्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहणारच आहोत. तर जाता जाता मी आपला आवाजच्या सर्व प्रेक्षकांना आणि आपला आवाज आपल्या सखीच्या सर्व सखींना आवाहन करते की 10 जूनला आपण सगळे मिळून मजनू चित्रपट पाहूयात. आणि नक्कीच कलाकारांना पण आपण त्यावेळेस बोलूयात, कारण रोहन तर आहेच आहे पण अजयचे फॅन फॉलोअर्स जे आहेत त्या महिला खूप आहेत आणि त्यांना त्याला भेटायचंच आहे. तर पूर्ण स्टारकास्ट तर नक्कीच सगळ्यांनाच भेटायचं आहे, पण स्पेशली आज्यासाठी, अजय म्हणलं तर कळलं नाही, पण आज्यासाठी सर्व सखी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहतील. आणि आपला आवाज आपल्या सखीच्या परिवाराकडनं, आपला आवाजच्या परिवाराकडनं तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.